येथे दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेली बातमी खालीलप्रमाणे आहे. बुलढाण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. प्रशासकीय इमारतीसमोरील पानटपरी सील. जळगाव जामोद येथेही मुद्देमाल जप्त. बुलढाणा बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन इमारतीसमोरील एक पानटपरी अन्न व औषध प्रशासन विभागाने सील केली आहे. प्रतिबंधित गुटखा विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने ही कारवाई पार पडली. तंबाखूजन्य आणि अन्य प्रतिबंधित पदार्थ विक्री केल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली असून गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय आज बुलढाणा जिल्ह्यात 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. जळगाव जामोद येथील गुटखा जप्तीच्या कारवाई दरम्यान आरोपी वाहन चालक फरार झालेला असून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. आज एकूण 2 कारवाया झालेल्या आहेत. जळगाव जामोद येथे 10/7 सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूरकडून जळगाव जामोदकडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं. त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे. आणि एक जो वाहतूक करणारा होता, आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केलेली आहे. आणि आज सुद्धा या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं. आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत. त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल.